गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे कंपॅरिझन. कंपेअर बिटवीन कुठलं बेटा? मल्टिप्लेक्सर अँड डीमल्टिप्लेक्सर. कंपॅरिझन कोणाकोणामध्ये? मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर. ठीक आहे, क्वेश्चन लिहून घ्या. कंपेअर बिटवीन मल्टिप्लेक्सर अँड डीमल्टिप्लेक्सर. क्वेश्चन लिहून घ्या. कंपेअर बिटवीन मल्टिप्लेक्सर अँड डीमल्टिप्लेक्सर. 3 कॉलम करायचे. पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, दुसऱ्या कॉलम मध्ये मल्टिप्लेक्सर, तिसऱ्या कॉलम मध्ये डीमल्टिप्लेक्सर. पटापट 3 कॉलम करायचे बेटा. पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, दुसऱ्या कॉलम मध्ये मल्टिप्लेक्सर, तिसऱ्या कॉलम मध्ये डीमल्टिप्लेक्सर. ओके, आता ना बेटा एक एक पॅरामीटर सांगत जाईल आणि त्याच्या हिशोबाने आपण तुमच्याकडनं मला अपेक्षित असेल. ठीक आहे, पहिला पॅरामीटर आहे नंबर ऑफ इनपुट. पहिल्या पॅरामीटर मध्ये लिहा नंबर ऑफ इनपुट. सांगा बरं, मल्टिप्लेक्सर मध्ये किती इनपुट असतात? अनेक. पण डीमल्टिप्लेक्सर मध्ये इनपुट किती असतात? एकच. ठीक आहे, मल्टिप्लेक्सर मध्ये मेनी नंबर ऑफ इनपुट्स, डीमल्टिप्लेक्सर मध्ये सिंगल इनपुट. मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी नंबर ऑफ इनपुट्स, डीमल्टिप्लेक्सर मध्ये लिहा सिंगल इनपुट. लिहिलंय? ओके, झाले बेटा. मल्टिप्लेक्सर म्हणजे मेनी नंबर ऑफ इनपुट, डीमल्टिप्लेक्सर मध्ये सिंगल इनपुट. नंबर ऑफ इनपुट्स कशामध्ये? पॅरामीटर्स. पुढचा पॅरामीटर कुठला असेल? नंबर ऑफ आउटपुट्स. नंबर ऑफ इनपुट झालं, आता कुठले? नंबर ऑफ आउटपुट्स. टाका हेडिंग. पॅरामीटर मध्ये लिहा सेकंड पॅरामीटर आता नंबर ऑफ आउटपुट्स. सांगा बरं, मल्टिप्लेक्सर मध्ये किती आउटपुट असतात? एकच. मल्टिप्लेक्सर मध्ये आउटपुट किती असतं? एकच. डीमल्टिप्लेक्सर मध्ये आउटपुट अनेक असतात. ठीक आहे, मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा सिंगल आउटपुट. मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा सिंगल आउटपुट. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी नंबर ऑफ आउटपुट्स. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी नंबर ऑफ आउटपुट्स. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी नंबर ऑफ आउटपुट्स. झालंय. पुढचं आता ना बेटा फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स. पॅरामीटर मध्ये लिहा फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स. फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स. मल्टिप्लेक्सर साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2:m इज इक्वल टू n. येस, पण इथे 2:m इज इक्वल टू n. m म्हणजे काय? नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स असतात, मान्य केलं. पण n म्हणजे काय असतात? नंबर ऑफ इनपुट्स असतात. आठवत आहे? n म्हणजे काय? नंबर ऑफ इनपुट्स असतात. इथे m म्हणजे काय असतात? नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. पण n म्हणजे काय असतं बेटा? नंबर ऑफ इनपुट्स. नंबर ऑफ इनपुट्स. येस, इथे पण फॉर्म्युला तोच 2:m इज इक्वल टू n, पण थोडंसं चेंज होतं. m म्हणजे पुन्हा तेच नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. m म्हणजे काय? नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. पण n म्हणजे काय? नंबर ऑफ इनपुट्सच्या जागी नंबर ऑफ आउटपुट्स. नंबर ऑफ इनपुट्सच्या जागी काय बेटा? नंबर ऑफ आउटपुट्स. चलो, फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स लिहा. मल्टिप्लेक्सरच्या खाली हे लिहून घ्या, डीमल्टिप्लेक्सरच्या खाली हे लिहून घ्या. पटकन इथे फॉर्म्युला फॉर सिलेक्ट लाईन्स आणि मल्टिप्लेक्सरच्या खाली हे, डीमल्टिप्लेक्सरच्या खाली हे. झालंय. पुढे पुढचा पॉईंट घ्या. पॅरामीटर मध्ये घ्या सिलेक्ट लाईन्स आर डिनोटेड बाय. पॅरामीटर मध्ये लिहा सिलेक्ट लाईन्स आर डिनोटेड बाय. पॅरामीटर मध्ये लिहा सिलेक्ट लाईन्स आर डिनोटेड बाय. पॅरामीटर मध्ये लिहा सिलेक्ट लाईन्स आर डिनोटेड बाय. ओके, सिलेक्ट लाईन्स कशाने दाखवले? एम नी. याच्यामध्ये पण एम नी. मग दोघीकडे एम एम, दोघीकडे एम एम. झालंय. पुढचा पॅरामीटर घ्या टाइप ऑफ लॉजिकल सर्किट. टाइप ऑफ लॉजिकल सर्किट. पॅरामीटर मध्ये लिहा टाइप ऑफ लॉजिकल सर्किट. लक्ष इकडे. मल्टिप्लेक्सर जो असतो तो कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे बेटा. डीमल्टिप्लेक्सर पण आपलं कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आहे. म्हणजे सर्किटचा कुठला टाइप आहे? हा पण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आणि हा पण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. दोघंच्या दोघं कुठल्या टाइप्स आहेत बेटा? कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटचे टाइप्स आहेत. दोघंच्या दोघं कुठले टाइप्स आहेत? कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. याच्या खाली लिहून घ्या कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली पण लिहून घ्या कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. दोघीकडे लिहून घ्या बेटा कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. दोघीकडे काय लिहून घ्यायचं आहे? कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. ओके, पुढे पुढचं पॅरामीटर आहे बेटा ऑपरेटिंग प्रिन्सिपल. पुढचं पॅरामीटर आहे ऑपरेटिंग प्रिन्सिपल. ओके, लक्ष इकडे द्या. ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय? मेनी नंबर ऑफ इनपुट्स, सिंगल आउटपुट. म्हणजे काय आलं? मेनी टू वन. मेनी टू वन. मेनी टू वन म्हणजे काय? मेनी नंबर ऑफ इनपुट्स बट अ सिंगल आउटपुट. याच्यामध्ये काय बेटा? 1 to मेनी. 1 इनपुट बट लार्ज नंबर ऑफ आउटपुट्स. याचा ऑपरेटिंग प्रिन्सिपल मेनी टू वन आणि याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल 1 to मेनी.
याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय बेटा, मेनी टू वन. याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल वन टू मेनी. चलो मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी टू वन. मल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा मेनी टू वन. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा वन टू मेनी. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा वन टू मेनी. डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा बेटा वन टू मेनी. ओके झालंय. आता ना बेटा शेवटचं पॅरामीटर म्हणजे दोघांचे ऍप्लिकेशन्स लिहायचे. दोघांचे काय लिहायचे, ऍप्लिकेशन. पॅरामीटर मध्ये लिहून घ्या ऍप्लिकेशन. पॅरामीटर मध्ये लिहून घ्या ऍप्लिकेशन. लिहिलंय. आता मी सगळे ऍप्लिकेशन पहिले मल्टिप्लेक्सरचे सांगेल. सगळेच्या सगळे ऍप्लिकेशन कोणाचे सांगेल, पहिले मल्टिप्लेक्सरचे. आता सगळेच्या सगळे ऍप्लिकेशन कोणाचे सांगेल मी, मल्टिप्लेक्सरचे. चलो मल्टिप्लेक्सर मध्ये पहिले ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ॲज अ युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. मल्टिप्लेक्सरचं पहिलं ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ॲज अ युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. मल्टिप्लेक्सरचं पहिलं ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ॲज अ युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. सेकंड ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ॲट द ट्रान्समीटर एंड. इट इज युज्ड ॲट अ ट्रान्समीटर एंड. इट इज युज्ड ॲज अ ट्रान्समीटर एंड. इट इज युज्ड ॲज अ ट्रान्समीटर एंड. पुढचं घ्या. थर्ड ऍप्लिकेशन. इट इज युज्ड ॲज अ टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सर. इट इज युज्ड ॲज अ टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सर. इट इज युज्ड ॲज अ टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सर. बर आता ना बेटा एक पॉईंट सांगायचा होऊन गेला. आपण मल्टिप्लेक्सरच्या इथे टाइप ऑफ लॉजिक सर्किट लिहिले पहा. तिथे कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट आहे. मल्टिप्लेक्सरच्या इथे पहा टाइप ऑफ लॉजिकल सर्किट. तिथे कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट आहे. त्याला ऑल मध्ये लिहा युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. फक्त मल्टिप्लेक्सर हा, डीमल्टिप्लेक्सर नका लिहू. फक्त मल्टिप्लेक्सरच्या इथे लिहा कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. जिथे आहे मल्टिप्लेक्सरच्या इथे तुम्ही कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट लिहिलं असेल त्यालाच ऑल मध्ये लिहा युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. त्यालाच ऑल मध्ये लिहून घ्या अजून एक युनिव्हर्सल लॉजिक सर्किट. बर झालं लिहून. आता मी डीमल्टिप्लेक्सरचे सगळे ऍप्लिकेशन सांगेल. डीमल्टिप्लेक्सरचं पहिलं ऍप्लिकेशन आहे इट इज युज्ड ॲज अ कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. फक्त युनिव्हर्सल म्हणून वापरता येत नाही. ठीक आहे. पहिलं ऍप्लिकेशन डीमल्टिप्लेक्सरच्या खाली लिहा. आता सगळे ऍप्लिकेशन कोणाचे असतील, डीमल्टिप्लेक्सरचे. आता सगळे ऍप्लिकेशन कोणाचे असतील बेटा, डीमल्टिप्लेक्सर. चलो डीमल्टिप्लेक्सरचं पहिलं ऍप्लिकेशन इट इज युज्ड ॲज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. इट इज युज्ड ॲज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. पुढचा पॉइंट इट इज युज्ड ॲट द रिसिव्हर एंड. पुढचा पॉइंट इट इज युज्ड ॲट द रिसिव्हर एंड. इट इज युज्ड ॲट द रिसिव्हर एंड. आणि पुढचा पॉइंट इट इज युज्ड as a time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. झालं बेटा. ओके इथे तुमचं कंपॅरिझन संपलंय. कोणाकोणामध्ये बेटा मल्टिप्लेक्सर डीमल्टिप्लेक्सर. VVIMP क्वेश्चन आहे, खूप वेळेस टपकतो. VVIMP आहे बेटा, खूप वेळेस टपकतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. कन्सेप्ट लिहून घ्या किंवा आता ऍप्लिकेशन्स ऑफ डीमल्टिप्लेक्सर टाका हेडिंग मोठ्या अक्षरामध्ये. ऍप्लिकेशन्स ऑफ डीमल्टिप्लेक्सर. आता ऍप्लिकेशन्स तर आपण 3 ऍप्लिकेशन्स ऑलरेडी बघितले. पहिलं ऍप्लिकेशन आत्ताच बघितलं. इट इज यूज्ड कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट. इट इज यूज्ड ॲट द रिसिव्हर एंड. आणि अजून एक काय सांगितलं होतं बेटा, इट इज यूज्ड ॲट द रिसिव्हर एंड. इट इज यूज्ड ॲज अ टाइम डिव्हिजन डीमल्टिप्लेक्सर. 3 ऍप्लिकेशन्स आधी लिहून घेऊ व बाकीचे काय आहेत ते सांगतो. पहिलं ऍप्लिकेशन घ्या. इट इज युज्ड ॲज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. ऍप्लिकेशन मध्ये पहिलं ऍप्लिकेशन लिहा. इट इज युज्ड ॲज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. इट इज युज्ड ॲज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. पुढचं घ्या. इट इज युज्ड ॲट द रिसिव्हर एंड. इट इज युज्ड ॲट द रिसिव्हर एंड. इट इज युज्ड ॲट द रिसिव्हर एंड. पुढचं इट इज युज्ड ॲज अ टाइम डिव्हिजन डीमल्टिप्लेक्सर. इट इज युज्ड ॲज अ time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. It is used as a time division demultiplexer. आता काही वेगळे ऍप्लिकेशन्स. डीमल्टिप्लेक्सर आहे ना, डिकोडर म्हणून पण यूज होतो. आता डिकोडर काय आहे काय नाही पुढे बघायचं आपल्याला. आत्ता नका टेन्शन घेऊ. इट इज युज्ड ॲज अ डिकोडर. फक्त डिकोडर शब्द सध्या लक्षात ठेवा. इट इज युज्ड ॲज अ डिकोडर किंवा इट इज युज्ड इन द डिकोडर. पुढचं एक ऍप्लिकेशन सांगायला गेलं तर डीमल्टिप्लेक्सर काय करतं बेटा, सिंगल इनपुट घेतं आणि अनेक नंबर ऑफ आउटपुट देतं. राईट. इट इज यूज टू कन्वर्ट सिंगल इनपुट इंटू अ लार्ज नंबर ऑफ आउटपुट्स.
डीमल्टिप्लेक्स इट इज यूज्ड टू कन्वर्ट सिंगल इनपुट इनटू अ लार्ज नंबर ऑफ आउटपुट्स. 3 ऍप्लिकेशन झाले, पुढचे 2 लिहून घ्यायचे. पुढचं चौथं ऍप्लिकेशन, इट इज यूज्ड ॲज अ डिकोडर. इट इज यूज्ड ॲज अ डिकोडर. इट इज यूज्ड ॲज अ डिकोडर. पुढचं, इट इज यूज्ड टू कन्वर्ट सिंगल इनपुट. इट इज यूज्ड टू कन्वर्ट सिंगल इनपुट into the large number of outputs. It is used to convert single input into the large number of outputs. It is used to convert single input into the large number of outputs. It is used to convert single input into the large number of outputs. Okay. आता पुढचा एक महत्वाचा कन्सेप्ट आपला चालू होतोय, तो म्हणजे आहे बेटा एन्कोडर. तो म्हणजे कुठला आता एन्कोडर. जसं आपण आतापर्यंत मल्टिप्लेक्सर डिमल्टिप्लेक्सर बघितलं ना बेटा, तसं आपल्याला अजून आता 2 कन्सेप्ट शिकायचे, तो म्हणजे एन्कोडर आणि डिकोडर. मग हा चॅप्टर इथे आपला संपेल. ठीक आहे. 2 महत्वाचे कन्सेप्ट कुठले कुठले बेटा, एन्कोडर आणि डिकोडर. आता एन्कोडर म्हणजे काय असतं? एन्कोडर इज अ लॉजिकल सर्किट. पुन्हा एन्कोडर इज अ लॉजिकल सर्किट विच कन्सिस्ट्स ऑफ एनी नंबर ऑफ इनपुट्स. ज्याच्यामध्ये ना बेटा तुम्ही कितीही इनपुट द्या, ठीक आहे, आणि कितीही आउटपुट काढा. म्हणजे इनपुटची संख्या पण फिक्स नसते आणि आउटपुटची संख्या पण फिक्स नसते, तर त्याला काय नाव दिलं बेटा, एन्कोडर. काय सांगतील बेटा मग? एन्कोडर, एन्कोडर इज अ लॉजिक सर्किट विच कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ इनपुट्स अँड m नंबर ऑफ आउटपुट्स. इनपुटची संख्या n नंबरची असेल, आउटपुटची संख्या m नंबरची असेल, म्हणजे कितीही असेल मला माहिती नाही. ठीक आहे. त्या डिव्हाइसला काय नाव आहे बेटा, एन्कोडर. त्या डिव्हाइसला नाव काय आहे, एन्कोडर. एन्कोडर इज अ लॉजिकल सर्किट. एन्कोडर इज अ लॉजिकल सर्किट ज्याच्यामध्ये कितीही इनपुट द्या आणि कितीही आउटपुट काढा. ज्याच्यामध्ये कितीही इनपुट द्या आणि कितीही आउटपुट काढा, त्याला काय नाव दिलं बेटा, एन्कोडर. ठीक आहे. एन्कोडर मध्ये, एन्कोडर इज अ लॉजिकल सर्किट विच कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ इनपुट्स अँड m नंबर ऑफ आउटपुट्स. विच कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ इनपुट्स आणि m नंबर ऑफ आउटपुट्स. m नंबर ऑफ काय असतात बेटा, आउटपुट्स. इनपुट्स दाखवताना इथे आपण दाखवतो D0. इनपुट्स दाखवताना D0, D1, D2 डॉट 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 Dn-1 आणि Dn हे काय झाले बेटा, इनपुट झाले. D0, D1, D2 डॉट 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 Dn-1 आणि Dn हे काय झाले, इनपुट झाले. तेच m नंबर ऑफ आउटपुट्स आहे ते दाखवताना आपण कशा दाखवतो बेटा, Y0, Y1, Y2 डॉट 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 Yn-1, Yn हे काय झाले, नंबर ऑफ आउटपुट झाले. ठीक आहे. पुन्हा एकदा एन्कोडर काय सांगतात बेटा, एन्कोडर इज अ लॉजिकल सर्किट विच कन्सिस्ट ऑफ n number of inputs and m number of outputs. The above figure shows the block diagram of encoder which consists of D0, D1, D2 dot 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 Dn-1, Dn are the number of inputs, while Y0, Y1, Y2 dot 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 Yn-1, Yn are the number of outputs. एन्कोडर हा असा डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये कितीही नंबर ऑफ इनपुट्स असतात आणि कितीही नंबर ऑफ आउटपुट्स असतात. ठीक आहे. एन्कोडरचे बेसिकली बेटा 4 टाइप्स होतात. एन्कोडरचे बेसिकली 4 टाइप्स होतात. कुठला कुठला? फर्स्ट टाइप बघायला गेलं तर तुमचा आहे डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. सेकंड आहे ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. सेकंड टाइप कुठला बेटा, ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. थर्ड आहे हेक्साडेसिमल टू बायनरी एन्कोडर. हेक्साडेसिमल टू बायनरी एन्कोडर. आणि चौथा टाइप आहे प्रायोरिटी एन्कोडर. चौथा टाइप आहे प्रायोरिटी एन्कोडर. हे चारही टाइप्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. ठीक आहे. ओके. जेवढं झालं आता आपण तेवढं लिहून घेऊ, मग पुढचं बघू बेटा. चलो हेडिंग टाका सगळेजण, एन्कोडर. हेडिंग टाका एन्कोडर. क्वेश्चन घ्या, व्हॉट इज एन्कोडर? एक्सप्लेन इट विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम. व्हॉट इज एन्कोडर? एक्सप्लेन इट विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम. व्हॉट इज एन्कोडर? एक्सप्लेन इट विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम. चलो पहिला पॉइंट घ्या त्याच्यातला. एन्कोडर इज अ लॉजिक सर्किट विच कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ इनपुट्स. एन्कोडर इज अ लॉजिकल सर्किट विच कन्सिस्ट ऑफ n number of inputs and m number of outputs. Encoder is a logical circuit which consists of n number of inputs and m number of outputs. Encoder is a logical circuit which consists of n number of inputs and m number of outputs. Encoder is a logical circuit which consists of n number of inputs and m number of outputs. Okay. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढे लिहा,
In the above figure or block diagram, there consists of D0, D1, D2. There consists of D0, D1, D2, dn minus 1, dn minus 1, dn are the number of inputs. While y0, y1, y2, y0, y1, y2, yn minus 1, yn minus 1, yn are the number of outputs. Puts a point. Encoder consists of any number of inputs and any number of outputs. Encoder consists of any number of inputs and any number of outputs. Encoder consists of any number of inputs and any number of outputs. पुढे घ्या खालच्या ओळीत टाइप्स ऑफ एन्कोडर. खालच्या ओळीतल्या बेटा टाइप्स ऑफ एन्कोडर. फर्स्ट टाइप घ्या डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. फर्स्ट टाइप घ्या डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. सेकंड ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. ऑक्टल टू बायनरी एन्कोडर. थर्ड हेक्साडेसिमल टू बायनरी एन्कोडर. हेक्साडेसिमल टू बायनरी एन्कोडर. आणि फोर्थ प्रायोरिटी एन्कोडर. ओके बच्चांनो, टाइप झाले. उद्यापासून माझा आता फर्स्ट टाइप चालू होईल, तो म्हणजे कुठला डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. उद्यापासून कुठला टाइप चालू होईल बेटा? डेसिमल टू बीसीडी एन्कोडर. ओके बच्चा लोग, दैट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.